चंद्रपूर अशा ठिकाणी ज्या आदिवासींच्या आश्रमशाळा आहेत त्या अत्यंत भयंकर अवस्थेत आहेत आणि तिथे अशा प्रकारच्या सर्पदंशाच्या विंचूदंशाच्या घटना साधारण आठवड्यातून 2 ते 3 वेळा घडतात. अनेकांचे मृत्यू हे रेकॉर्डवरती आलेले नाहीत. मी आता मुंबईत गेल्यावर या विषयावरती युवा नेते आमचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याशी मी बोलणार आहे. कारण याचं कारण असं आहे, ही विद्यार्थी आहेत, ती मुलं आहेत, हे आदिवासींमधले जेनजी आहेत सध्या त्या भाषेत बोलायचं तर. आणि पर्यावरणासंदर्भात आदित्य ठाकरे फार महत्त्वाची कामं करत आहेत. मध्यंतरी मी जेव्हा नागपूरला आम्ही एका आंदोलनासाठी गेलो होतो राम मंदिरासंदर्भात, तेव्हा आदित्य ठाकरे यांना भेटण्यासाठी त्या भागातले गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती या भागातले पर्यावरण क्षेत्रातले प्रमुख कार्यकर्ते आले होते. तेव्हाही त्यांनी हा गडचिरोलीचा विषय माझ्यासमोरच काढला होता. त्याच्यामुळे मी आता मुंबईला गेल्यावरती या संदर्भात आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा करू, ह्याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल. नक्कीच होय, आदित्य ठाकरे या संदर्भात केंद्राकडे पाठपुरावा चालवलेला आहे. काही प्रकरणं त्यांनी ग्रीन ट्रिब्युनलमध्ये नेलेली आहेत आदित्य साहेबांनी. त्याच्यामुळे असं नाही की काल या 3 मुलींच्या मृत्यूनं मी इतका अस्वस्थ आहे की इतकं जगणं सोपं हे झालं आहे, मृत्यू सोपा झाला आहे या महाराष्ट्रामध्ये आदिवासींचा, जे या भागाचे खरे भूमिपुत्र आहे. झारखंडमध्ये, छत्तीसगडमध्ये, ओरिसामध्ये आदिवासींवर ज्या प्रकारचे अत्याचार सुरू आहेत ते अत्यंत भयंकर आहेत. 3 मुलींचा मृत्यू जर हे देवेंद्र, मी तर सांगणार आहे आदिवासींना, तिकडे साप पकडा, गडचिरोलीमध्ये मुंबईला या आणि मंत्र्यांच्या घरात सोडा, मग त्यांना कळेल मृत्यूचं भय काय असतं ते. 3 दिवस बाकी आहेत संसदेच्या कामकाजाचे. हा मुद्दा महाराष्ट्राचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. तुमचे महाविकास आघाडीचे खासदार आहेत तिथं, तुम्ही हा मुद्दा संसदेमध्ये कसा करता? हा मुद्दा दिल्लीत उचलायला पाहिजे. राज्यातले मंत्र्यांना का नुसतं पोसायचं आहे का आम्ही सरकारी खर्चानं? राजीनामे द्या आदिवासी मंत्र्यांनी आणि तिकडल्या पालकमंत्र्यांनी. खाण मालकांकडून का फक्त हप्ते घ्यायला जाता का तुम्ही? तिकडे हप्तेबाजी करायला जाता. माझ्याकडे आकडे आहेत, किती कोटी रुपये महिन्याला कलेक्टरला, गडचिरोलीच्या अधिकाऱ्यांना, वन खात्याला, पालकमंत्र्याला, आमदारांना जात आहेत आणि ही मुलं मरत आहेत. राज्याची विरोधी पक्षाची भूमिका आता या मुद्द्यावर सरकारला एक लक्षात घ्या की विरोधी पक्ष नेता सरकार का नेमत नाही विधानसभेत, असे प्रश्न आम्ही उपस्थित करू नये म्हणून नेमत नाही. बरोबर आहे. पण जरी तुम्ही विरोधी पक्ष नेता नेमला नाही तरी संजय राऊत हा त्या जनतेचा विरोधी पक्ष नेता आहे, हे लक्षात घ्या. मी गप्प बसणार नाही. मला या 3 मुलींच्या मृत्यूने फार अस्वस्थ केलेलं आहे. पैसे कुठे जातात म्हणजे मंत्र्यांच्या खिशात जातात. 25% कमिशन आश्रमशाळेत सुद्धा आदिवासींचं. धर्मराव बाबा आत्राम नावाचे तिकडे एक मंत्री आहेत, आदिवासींचे राजे काय काय म्हणतात त्यांना, ते आहेत. काय करतायत? पॅलेसमध्ये राहता का तुम्ही आदिवासींच्या रक्तावर? आदिवासीच्या सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिले पाहिजे. कुठे आहेत ना रज हिरवळ तुमचे? कसला आंतरराष्ट्रीय नाचवतात आदिवासींना आणि मनोरंजन करून घेता तुम्ही काय? आदिवासींचं फूड कल्चर, आदिवासींचं अमुक कल्चर. अरे पोरं मारतायत बघा रे आदिवासींची पोरं मारतायत. शो करतायत. आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस कशाला आंतरराष्ट्रीय? और महाराष्ट्राचा आदिवासी दिवस करा ना तुम्ही. काय चाललंय बघा. या सगळ्या आदिवासींना माझं आव्हान आहे, मी बोलणार आहे, पकडा तिकडे साप आणि विंचू आणि सोडा यांच्या घरात. हे आंदोलन पाहिजे. वर्षावर सोडा साप, मग कशी यांची पोरं सैरावैरा धावतात, मग त्यांना कळेल. अमित शहा सभागृहामध्ये बोलण्यासाठी तयार झालेले आहेत. उपकार करतात का आदिवासी? आपले अमित शहा बोलायला तयार झाले सभागृहात, उपकार करतायत संसदेवर, लोकशाहीवर, देशावर उपकार कर रहे क्या? मेहरबानी कर रहे, आने दो ना, देख लेंगे. नहीं, मेहरबानी कर रहे हैं ना, मैं आ रहा हूँ भाई. मेहरबानी करतात क्या ते? महाराष्ट्रातील 3,500 कंपन्या बंदही झालेल्या आहेत. याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी द्यावं. बरं का? गुंतवणूक येते आहे, गुंतवणूक आली.
महाराष्ट्र प्रगतीपथावर आहे. कुठे आहे प्रगतीपथावर महाराष्ट्र? कुठे आहे रोजगार महाराष्ट्रात? सांगा बरं. कशामुळे या कंपन्या जातात? सरकारच्या धोरणांना कंटाळून, सरकारच्या खंडणीखोरीला कंटाळून. उद्योगमंत्री तर उदय सामंत आहेत. हो, ते उद्योगमंत्री आहेत म्हणजे नक्की कोणाचे उद्योगमंत्री आहेत? किती उद्योग आणले त्यांनी? MIDCची अवस्था बघा जरा, कशा विकल्या जात आहेत. हिशोब माझ्याकडे पूर्ण आहे प्रत्येकाचा. माझ्या इतका हिशोब सरकारच्या ऑडिटर जनरलकडे सुद्धा नाही आहे. हिशोब माझ्याकडे पक्का आहे, प्रत्येकाचा हिशोब आहे. कळलं? हां, कसं फावडे घेऊन बसलेले आहेत आणि कसं खोऱ्याने पैसे तिजोरीचे आणि जनतेचे लुटतायत. जमिनी कशा लुटल्या जात आहेत, प्रॉपर्ट्या कशा विकल्या जात आहेत. शाळेपासून आरोग्य खात्यापर्यंत, आदिवासीपर्यंत फक्त लाचखोरीच सुरू आहे. पुढे जातोय निधी. काय करतायत देवेंद्र फडणवीस? मला सांगा ना, काय करतायत? सर, मंगलमिलन सुरू एनडीच्या खासदारांचा हातात तिरंगा झेंडा घेऊन मोदींच्या समोर सगळे खासदार आता. मूर्खांचा कारभार आहे तो. मानसिकदृष्ट्या हे लोक विकलांग झालेले आहेत. हे मनोरुग्ण आहेत आणि या मनोरुग्णांवरती आता उपचार होणं जरा कठीण आहे. लक्षात तुम्हाला सांगतो मी, सरकार बदलणं आणि या मनोरुग्णांवरती सामुदायिक उपचार करणं एवढाच एक आता मार्ग शिल्लक आहे. यांना गुंगीचं औषध देऊन झोपवलं पाहिजे सगळ्यांना, किंवा यांना चहातून भांग दिली पाहिजे, शांत पडून राहतो. बोल्या. लास्ट मंथ के प्रोटेस्ट को लेकर आज हाउस एड्रेस करेंगे. बीजेपी बोल रही है कि डिस्टर्ब ना करे अपोजिशन हाउस को. क्यों? किस तरीके से देखते हैं? डिस्टर्ब क्यों नहीं करें? अमित शाह आने वाले हैं. अफवाह है ये लोग अफवाहें फैलाते हैं. अमित शाह ने अगर आने का मन बनाया है तो क्या मेहरबानी कर रहे हैं क्या देश पर, लोकतंत्र पर, संसद पर? आपको आना ही पड़ेगा. तो जनता की ताकत है. जिस तरह से आपने जंतर मंतर पर बच्चों पर गोलियां चलाई, पहले टीयर गैस छोड़ा है, बहुत कुछ किया है, अत्याचार, आपको जवाब देना पड़ेगा. आपको तो इस्तीफा देना चाहिए. अगर कोई दूसरा मंत्री होता कांग्रेस का तो इस्तीफा ले लिया होता ये लोगों ने. शिवराज पाटिल साहब ने सिर्फ एक बार कपड़े बदले क्या वहाँ वो बम स्फोट के जाकर, आपने इस्तीफा ले लिया उनका. और आपने बच्चों पर इतना अत्याचार किया है, मारा है बच्चों को, टीयर गैस छोड़ा है. तो आप क्यों बैठे?